आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. भाऊ, तुम्ही आज जी पत्रकार परिषद घेतली, प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री यांच्यावर काय आरोप केले, काय आरोप आहेत ते? मुळामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर टाले, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, त्यांना 1 वर्षासाठी 7 जिल्ह्यातून तडीपार केले. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ही कारवाई केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांच्या राजकीय दबावातून झाली असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. कारण लोकसभेमध्ये मी प्रतापरावांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढलो, मी कमी फरकाने पराभूत झालो आणि मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रतापरावांच्या बरोबरीत मला मतदान मिळालं आणि ते मतदान मिळवून देण्यामध्ये डॉक्टर टालेंनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे डॉक्टर टालेंवर प्रतापरावांचा राग आहे, माझ्यावर प्रतापरावांचा राग आहे. खुनशी आणि जळाऊ वृत्तीनं ही कारवाई प्रतापराव जाधवांनी केली. मेहकरचे SDO, मेहकरचे DYSP, मेहकरचे ठाणेदार, डोणगावचे ठाणेदार हे सगळे प्रतापरावांच्या इशाऱ्याखाली काम करतात. माझं तर म्हणणं असं आहे की मेहकरचं SDO ऑफिस, DYSP ऑफिस, डोणगाव आणि मेहकर पोलीस स्टेशन प्रतापरावांच्या नावाने करून दिलं पाहिजे आणि त्याचे चार्जेस प्रतापरावाकडे दिले पाहिजे. ही कारवाईच मुळात चुकीची आहे. तडीपारीच्या कुठल्याच व्याख्येत डॉक्टर टालेंची कारवाई बसत नाही. त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, त्यातले 4 आंदोलनाचे आहेत, एकच गुन्हा खाजगी आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे. सोयाबीनला भाव, कापसाला भाव, कर्जमुक्ती याच्या पीक विम्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या मुद्द्यामध्ये एक तिथं असं माहिती मिळाली की तिथे 17 जणांवरती तडीपारीची कारवाईची तिथं मागणी होती आणि ते प्रस्तावित आहे. त्यामध्ये फक्त 3 लोकांनाच करण्यात आलं असं कुठेतरी माहिती मिळते. 17 प्रकरणं SDOकडं पेंडिंग आहेत तडीपारीचे, तर त्यात काही गुंड असतील खरोखरचे, परंतु प्रतापरावांच्या विरोधात जे काम करतात किंवा त्यांच्या पार्टीत जे नाही आहेत त्यांना तडीपार करा. त्यातले 3 लोक तडीपार केले, 2 आमचेच आहेत, डॉक्टर टाले आणि साजन शाह आमचा कार्यकर्ता आहे. पण यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे नाही आहे, हे काही गुंड नाही, मवाली नाही. या जिल्ह्यात वरली सुरू आहे, मटका सुरू आहे, या जिल्ह्यात 2 नंबरचे धंदे सुरू आहे. ते लोक मोकाट फिरत आहेत आणि शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर तडीपारीची कारवाई होते. प्रतापरावांनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये हेच धंदे केले. कोणावर पास्कोची केस लाव, कोणाला 307 लाव, कोणावर खोटी ॲट्रॉसिटी कर, कोणाला दरोड्याचा गुन्हा घाल आणि लोकांना जेलमध्ये टाकायचा आणि अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे, हा धंदा प्रतापराव जाधवांनी केलेला आहे. प्रतापराव जाधवांच्या सगळ्या 12 भानगडी आम्ही बाहेर काढणार आणि काही दिवसानंतर, सध्या लगेच नाही, त्यांची वागणूक सुधारते की नाही ते पाहू. नाही तर मग आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानासमोर यांना मंत्रिमंडळातून तडीपार करा अशी कारवाई करणार. हजारो कोटींची माया यांनी जमवली आणि लोकांना त्रास देण्याचं काम प्रतापराव करतात. सामान्य माणसासाठी त्यांनी काहीच केलं नाही. सोयाबीनच्या भावासाठी मोदींना भेटले नाही, कापसाच्या भावासाठी भेटले नाही, अमित शहा साहेबांना भेटले नाही, पीक विम्यासाठी नाही, 2023चा पीक विमा बाकी, या जिल्ह्यासाठी काही कन्स्ट्रक्टिव्ह काम प्रतापरावांनी केलेलं नाही. राज्यामध्ये सोयाबीनचा प्रश्न सातत्याने, कापसाचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. आता तुमचं काय पुढचं आंदोलनाची भूमिका राहणार त्या? सोयाबीन कापसाला 3000 रुपये प्रति क्विंटल भाव फरक मिळावा. खरेदी बंद झाल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन आहे, कमी भावात विकल्या गेलेली आहे. कापसाला 3000 भाव फरक मिळावा. कर्जमुक्ती शेतकऱ्यांना केली पाहिजे, जी सरकारनं कबूल केलेली होती. पीक विमा मिळाला पाहिजे. शेतीला मजबूत कंपाऊंड, चुकारे अजून बाकी आहेत सोयाबीनचे, नाफेडचे, ते मिळाले पाहिजे. याच्यासाठी आम्ही 18 तारखेला बुलढाण्यातून निघणार. 19 तारखेला आम्ही अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे आणि सोयाबीन टाकणार आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा आम्ही करणार. तर हे आपल्यासोबत रविकांत तुपकर, शेतकरी नेते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या तडीपारीच्या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना डावीत धरलं जात आहे आणि त्यांना तडीपार करण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव करत आहेत. त्यामुळे आता आम्ही त्यांचे सगळे जे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे ते बाहेर काढू. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सोयाबीनला भाव मिळावा वगैरे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी 18 तारखेला मुंबईकडे ते प्रस्थान करणार आहेत आणि तिथे समुद्रामध्ये ती सोयाबीन आणि टाकून आणि 7-12 बुडून आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहेत. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम TV, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.